मागच्या काळामध्ये आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला। आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत। समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे। समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही। त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे। त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी 76 मागण्या मांडलेल्या आहेत। या 76 मागण्यांपैकी मला असं वाटतं 24 मागण्या केंद्र सरकारच्या आहेत। त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू। जवळपास 26-25 मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या आहेत। त्याच्यावर मी काम करेन, मी तुम्हाला आश्वस्त करतो। तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो। त्यामुळे या 25 मागण्यांकरता मी असेन, आमचे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो। 300 कोटी 400 कोटी तुम्ही काही चिंता करू नका, किती दिसतायत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो। त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू। आणि जवळपास 25 मागण्या या तुम्ही गोवा सरकार करता देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत। ते माझे मित्र देखील आहेत। त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोहोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन। आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू।